धनंजय मुंडेला सुद्धा वरच असताय आवाज त्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता याने, त्याला काढून टाकावी, त्याच्या आमदारकीचा सुद्धा राजीनामा मागायला पाहिजे हे अजितदादानं. ह्या फडणवीसनी सगळ्यांनी त्याच्यावर दबाव आणायला पाहिजे, तू राजीनामा आमदारकीचा दे, मंत्रिपदाचा तर सोड, तू लायक नाही त्या मंत्रिपदाला लायक सुद्धा. आमदारकीचं हो, आमदारकीचा पहिला राजीनामा ह्याने देऊन बाजूला व्हायला पाहिजे. लाक्षणिक उपोषण सोलापूर जिल्ह्यात देखील त्याचे कनेक्शन आता दिसू लागले आहेत. वाल्मिक कराड यांच्या दुसऱ्या पत्नीचे म्हणजे ज्योती जाधव जी आहे त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे जे आहे संपत्ती जी आहे बार्शी तालुक्यातील शेंद्रे या गावात आढळली आहे, तर ती त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे की या संपत्तीचं करायचं काय? आता त्यांची 300 हाय वायदे त्याचं कुठल्या आली 4000 कोटीची इस्टेट, काय कुठे काय चोऱ्या करायची, चोऱ्याची दुसरा धंदाच केलेला नाही ना त्यांनी. फार मोठी टोळी आहे धनंजय मुंडेची. बरोबर आहे, आपल्या मराठ्याच्यात पद्धतच आहे ना, मराठ्याबरोबर मराठ्याचं लग्न झालं तर तो मराठी विवाह ठरला जातो आमच्या हिंदू कायद्याप्रमाणे. नाहीतर ह्या आंतरजातीय विवाहातील आता मराठा मानण्याचा अधिकारच राहिलेला नाही त्या मंजेरीला. कशाच्या आधारावरती मराठा म्हणते? तू आईवालाकडे होती त्यावेळेस होती ना, आता नाही. तू ही सादर एक नाही, फार मोठं ही गुन्हेगारीची टोळी आहे त्या कराडची. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जे आहे राज्यभरात जे आहे एक संतापाची लाट उसळली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक वाळूज म्हणून गाव आहे, या गावात जे आहे एक दिवसाचा लाक्षणिक संप देखील पुकारण्यात आला होता की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जे आहे फाशी शिक्षा व्हायला पाहिजे, त्यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे. या वाळूज गावातील ग्रामस्थांनी एक म्हणजे मागणी केली होती. तर आज आपण त्या वाळूज गावामध्ये आलेलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील. संतोष देशमुख यांच्या समर्थनात त्यांनी बॅनर वगैरे लावलेला आहे, बॅनर बॅर्जी केलेला आहे. नंतर सोमनाथ सूर्यवंशी देखील आहे आणि काही ग्रामस्थ आहेत. काका, मी सगळ्यांना तुम्हाला एक प्रश्न विचारतो. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जे आहे राज्यभरात म्हणजे मराठा समाज आक्रमक झालेला आहे, परंतु त्यांचे जे त्या खुनाच्या आरोपाखाली जे अटक आहेत वाल्मिक कराड, त्यांच्या पत्नी मंजिरी कराड यांनी देखील एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की मी पण मराठा आहे, मला न्याय द्या, माझ्या पतीला उगाच म्हणजे विनाकारण माझ्या पतीला खोट्या गुन्ह्यामध्ये अटक केलेलं आहे, असं त्याचं म्हणणं आहे. जरांगे पाटलांसमोर त्यांनी म्हणलंय की मी पण मराठा महिला आहे, तुम्हाला न्याय द्या. मराठा महिला असली तर अत्याचार नको आहे, अत्याचारला माती व्हावं लागते, एवढंच माझं तो शब्द आहे. तुमचं काय म्हणणं? नाही, गुन्हेगाराला ही फाशीच व्हायला पाहिजे. ती मराठा बी असू द्या नाही तर कोणी बी असू द्या. फाशी. हा, आता त्यांनी म्हणते की आता माझ्या नवऱ्याला जे आहे पतीला विनाकारण ते खोट्या गुन्ह्यात अडकवलं. हिच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? मग सगळं महाराष्ट्र म्हणतंय त्यांनीच केलंय. मग आता वाल्मिक कराड तर वंजारी समाज आणि त्यांची पत्नी जी आहे मंजिरी कराड ती मराठा म्हणते, तर हे कसं काय गणित? आता आम्हाला तर काय माहित आहे त्यांनी काय केलंय ते. न काय केलंय काय माहिती आहे त्यांचं, आता कसं जुळलंय. तर अजून काही ग्रामस्थ आहेत आपल्या सोबत, तुम्हाला काय वाटतं? नाही, आता एक दिवसाचं आम्ही लाक्षणिक उपोषण केलं होतं संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ. आणि आमचं असं म्हणणं आहे महाराष्ट्रभर हे सगळं त्याला संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मारेकऱ्यांना भर चौकात फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याची पाळमुळं पूर्ण खणली गेली पाहिजेत, हेच आमचं म्हणणं आहे. आणि याच्यासाठीच आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं. होय, लाक्षणिक उपोषण सोलापूर जिल्ह्यात देखील त्याचे कनेक्शन आता दिसू लागले आहेत. वाल्मिक कराड यांच्या दुसऱ्या पत्नीचे म्हणजे ज्योती जाधव जी आहे त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे जे आहे संपत्ती जी आहे बार्शी तालुक्यातील शेंद्रे या गावात आढळली आहे, तर ती त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे की या संपत्तीचं करायचं काय? आता त्यांची संपत्ती किती आहे, काय आहे, कशी कमावली आहे, ही तर सगळं मीडिया समोर आलेलंच आहे. त्यांची संपत्ती पुणे जिल्ह्यात आहे. इथं बार्शी तालुक्यामध्ये शेंद्री म्हणून गाव आहे, त्या शेंद्रीमध्ये त्यांची 40 एकर जमीन आहे. परत हार्वेस्टर घ्यायचे म्हणून इथल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी 140 लोकांना फसवलं. 140 लोकांना हार्वेस्टर ह्याच्यातली प्रत्येक जणाकडून 8-8 लाख रुपये त्यांनी वसूल केलेले आहेत. मग असं जर हे तालिबानी पद्धतीने त्यांचं सगळं दहशतवाद असल्यासारखं त्यांचं चालू आहे तिकडं. आणि त्यांची हे आतापासूनच नाही, आता हे फक्त त्यांचं बाहेर आले.
त्याची पाळंमुळं कुठंपर्यंत गेलेत, त्यांचे सरकारमध्ये असणारे सुद्धा धनदांडगे त्यांना हे काय सहज सोपी साधी गोष्ट नाहीये. म्हणजे कसं आहे की ह्याला कोणाचे तरी हातभार असल्याशिवाय, वर्ण हात असल्याशिवाय ह्या गोष्टी सहज शक्य होत नसतात. म्हणजे तुमचा इशारा जे आहे धनंजय मुंडेकडे आहे का काय? हो, असू शकतो. कारण त्यांच्याशिवाय हे होणं शक्यच नाहीये. फक्त कोणाच तरी आहे. कुठल्या तरी वरिष्ठ पातळीवर मंत्र्यांचा, वरती असणाऱ्या अधिकाऱ्यांचा, ह्याच्याशिवाय हे शक्य नाही असं आम्हाला तर वाटतंय. तुम्ही काय सांगत होता? किती शेतकऱ्यांना फसवलं? 140 म्हणजे पेपरला आम्ही वाचलं, पुन्हा तुमच्या मोबाईलला हे बघितलं. त्यांना 36 लाख रुपये अनुदान मिळवून देतो म्हणून तुम्ही 8 लाख रुपये द्या. प्रत्येकाकडून कोण हे पंढरपूर तालुक्यात लोक आहेत. फसवलं कोण? वाल्मिक कराडने का? वाल्मिकारांना असं पेपरला वाचलं आम्ही आणि तुमच्या मोबाईल मध्ये पण म्हणजे बघितलं, ऐकलं. बरं काका, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. ते मंजिरी कराडने मी मराठा आहे, मला न्याय द्या, मी पण मराठा समाजाची आहे असं म्हणणं आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे? ती ज्या वेळेस लग्नाच्या आधी होती तेव्हा ती मराठा होती. ज्यावेळेस तिनं लग्न त्या ह्या समाजाबरोबर, वंजारी समाजाबरोबर केलं तेव्हा ती वंजारी झाली. तर तिला आता मराठी समाजाकडनं म्हणायचा काहीच अधिकार नाही. कारण का तू मराठ्यानं लग्न केलं असतं तर तुला आम्ही न्याय पण दिला असता किंवा काय तर त्याचा शहानिशा झाला असता. पण तसं तुला आता काहीच अधिकार राहिलेला नाही. कारण का तू करताना योग्य पद्धतीचंच केलं नाही, लग्नच योग्य पद्धतीच्या माणसासंग केलं नाही, करताना तो गुंडगारासंग लग्न केलं. त्यामुळे तुला आता आम्ही न्याय काहीच देऊ शकत नाही. तुला न्याय मागायचा काही अधिकार नाही. काका, यांनी महत्वाचं बोलले त्याने, ते मंजिरी कराड म्हणजे त्यांनी असं म्हटले होते की मी मराठा समाजाचे आहे, मला न्याय द्या. आणि त्याने एक नवीन मुद्दा उपस्थित केलाय की मराठा लग्न अगोदर होते, लग्नानंतर नाही. काय बरोबर आहे. इथं थोडं जातीपातीच्या राजकारणाला वाव मिळण्यासारखं होतोय. कारण का तर बरोबर आहे, आपल्या मराठ्याच्यात पद्धतच आहे ना, मराठ्याबरोबर मराठ्याचं लग्न झालं तर तो मराठी विवाह ठरला जातो आमच्या हिंदू कायद्याप्रमाणे. नाहीतर ह्या आंतरजातीय विवाहातीला आता मराठा मानण्याचा अधिकारच राहिलेला नाही त्या मंजिरीला. कशाच्या आधारावरती मराठा म्हणते? तू आईवालाकडे होती त्यावेळेस होती ना, आता नाही. तू ही सादर एक नाही, फार मोठं ही गुन्हेगारीची टोळी आहे त्या कराडची. अहो 140 शेतकऱ्याला फसवलंय. तुम्ही म्हणसाल कशाच्या आधारावर? तर ज्यावेळेस हा धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी मंत्र्याच्या अधिकारानं लाचलुचपती खाली सह्या करून कृषी मंत्र्याच्या आणायच्या आणि इकडं अनुदान लाटायचं, हा फार मोठा व्यवसाय त्या कराडने केलेला आहे. एका शेतकऱ्याकडून 8 लाख असं 140 शेतकऱ्याला त्यानं फसवलेला आहे. सहजासहजी शासन शेतकऱ्याला अनुदान देत नाही. तुम्ही कशाच्या आधारावर देता? तर हा करिता धनंजय मुंडेचाच हा सगळा हस्तक आहे. सगळा धनंजय मुंडेचा कारभारच पाहणारा हा कराड होता. त्यामुळे एवढ्या शेतकऱ्याला आज फसवले गेले. 4000 कोटीची इस्टेट आहे त्याची. अहो 100 रुपये म्हणलं तर कशाला म्हणायचं? आज खेड्यात कळत नाही. 10,000 रुपये कशाला म्हणते? एवढं बंगलं, एवढी शेती, एवढ्या 300 गाड्या, हायवा 300 हायवा, हे मुरुम माती वाहते त्याला. वाल्मिक कराड कुठून आले हे? काय त्याची बायको आई ते काय कुणाच्यात कामाला खुरपायला गेले नव्हते पैसे आणायला? एवढं कमाय कुठून आले हे पैसे? कृपाला गेल्यावर तरी अहो 300 रुपयावर हजेरी देत नाही. 35 लाख एका हायवेची किंमत आहे. 300 हायवा आहे त्याचं. कुठल्या आली 4000 कोटीची इस्टेट? काय कुठे काय चोऱ्या करायची? चोऱ्याची दुसरा धंदाच केलेला नाही ना त्यांनी. फार मोठी टोळी आहे धनंजय मुंडेची. आम्ही कुठल्याही मीडियावाल्यांनी विचारतो हेच सांगणार आहे. आणि ह्या दोघाला न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही जातीपातीच्या राजकारणासाठी तर एखाद्याला बळीजाऊन जर मारत असला तरी लोकशाही नाही. आणि या हे असं घातपात करण्याला, या कृत्याला फार मोठा वरद हस्त आहे. धनंजय मुंडेला सुद्धा वरद हस्त आहे. आवाज त्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता यांनी. त्याला काढून टाकावे. त्याच्या आमदारकीचा सुद्धा राजीनामा मागायला पाहिजे. हे अजितदादानं, ह्या फडणवीसनी सगळ्यांनी त्याच्यावर दबाव आणायला पाहिजे. तू राजीनामा आमदारकीचा दे. मंत्रिपदाचा तर सोड, तू लायक नाही त्या मंत्रिपदाला. एक सुद्धा आमदारकीचा, हो आमदारकीचा पहिला राजीनामा ह्याने देऊन बाजूला व्हायला पाहिजे. काय म्हणून तुम्ही आज काल परळीत गेलाय? तुम्ही समाजाला शांत करायला गेला नाही, आमचं मत आहे. तुम्ही समाजाला आतून सांगायला गेलाय पेटून उठा आणि ह्याच्या विरोधात तुम्ही आंदोलन करा म्हणून तुम्ही सांगायला गेलेला आहे का? हो, तुम्ही मसाजोगला भेट द्यायला तुम्ही गेला नाही, पंकजा गेला नाही. किती अंतरावर आहे तुम्हाला मसाजोग? का गेला नाही तुम्ही? अहो तुम्ही त्यात आरोपी आहे.
तुम्ही त्यात सहभागी आहे, तुमचा वरद हस्ताय त्यांना, त्या मारेकऱ्याला, म्हणून तुम्ही तिथपर्यंत पोहोचला नाही. आज शरद पवार सारखा मोठा माणूस येतोय, बाकीची सगळी माणसं तिथे येतील, तुम्हा दोघाला काय झालं बहीण भावाला न जायला तिथे? काय कारण आहे? तुम्ही कुठेतरी मिंदा आहे त्याच्यात, कुठेतरी त्यात तुम्ही सहभागी आहे म्हणून तुम्ही गेला नाही. स्पष्ट आरोप आहे आमचा सगळा वाळूज गाव ग्रामस्थाचा, नवे नवे पूर्ण महाराष्ट्राचा. मग आता वाल्मिक कराडच्या त्या आणि त्या आरोपींचा, संशयित आरोपींचा काय करायचं आता, काय निर्णय घ्यायचा? नाही, त्यांना SIT नेमली आहे, त्याप्रमाणे तपास झाला पाहिजे, CBIचा तपास झाला पाहिजे. ह्या सगळ्याचा त्याची ही जी असणारी 2 नंबरची इस्टेट आहे ही पूर्ण शासनानं जप्त केली पाहिजे. जप्ती बी केली आहे, सगळी त्याची खाती ही बँकेतली गोठवली ती मान्य, पण सगळी पाळं मुळं खाल्ली पाहिजे. मेन ह्या टोळीचा सूत्रधार कोण आहे ही आम्हाला पाहिजे. आका 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 अजून ह्यानी बघा इथं धसनी शब्द वापरलाय, काय तर बडी मम्मी का मम्मी, काय तर बडी मुन्नी. बडी मुन्नी. हो, ह्याची सोयी कुठवर जाते बघा, हे बडी मुन्नीची सुद्धा. हा, तुम्ही काय सांगाल? म्हणजे महत्वाच्या विषयावर हात घातला त्याने. आणि अतिशय महत्वाचा विषय आहे तो. पण त्यांचं जे साम्राज्य उभारलंय एवढं त्यांनी, इथं जर समजा आमच्या इकडे नदी आहे, इथं नदीतून एक गाडी आमच्या स्वतःच्या बांधकामाला वाळू जर काढायची म्हणलं तरी सुद्धा इथं तलाठी ग्रामसेवक आम्हाला अडवतात. इथून तहसीलदारची गाडी येते, आणि इथं जर 300-400 हैवानं जर तुम्ही वाळू काढत असाल, तुम्ही तिथल्या थर्मल पॉवरची राख विकत असाल, तर 200 रुपये फक्त तुम्ही रॉयल्टी भरताय शासनाला, आणि त्याच्यावर कोट्यवधी रुपये तुम्ही कमवताय. मग हे सहज शक्य नसतं, हे आजचं नाहीये. आता राहताळायला मुद्दा वंजारी आणि मराठा समाजाचा. आता आमच्याकडे ऊस आहे ह्या भागात पूर्णतः. ऊसाला ऊस तोड करायला जे मजूर येतात ते सर्व बऱ्यापैकी वंजारी समाज आहेत, वंजारी समाज आहेत. आम्ही त्यांना आमच्या भावाप्रमाणे जपतो, त्यांना लागेल ते पाणी पुरवतो, त्यांना लागेल ते राशन इथून पुरवतो. त्यांचे आमच्या गावात बघायला गेलं तर उधारी सुद्धा किराणा दुकानात त्यांची लावून दिलेली आहे. इतक्यापर्यंत आम्ही त्यांना जपतो इथं. आणि आज ती बाई म्हणते की मी मराठा समाजाचे आहे. आता तुला इतके दिवस मराठा समाज दिसला नाही, आज तू लगेच मराठा वंजारी ह्या गोष्टी करायला लागली आहे. आणि ज्याला मारले तो मराठा समाजाचा होता ना. इतके दिवस धनंजय मुंडेंनी तिकडं गेले नाहीत मास्साजोगला की हा बाबा निर्गुणपणे त्याची हत्या केली गेली आहे ही करायला, त्यांचं सांत्वन करायला गेले नाहीत हे कोणी तिथं. पंकजा मुंडे यांचं काम आहे की बाबा आपल्या बीड जिल्ह्यातला, आपल्या मतदारसंघातला आणि आपल्याच पक्षातला माणूस जर मारला जातोय, कार्यकर्ते, आणि त्यांचा बूथ प्रमुख आहे तो तिथला, पंकजाताईच्या बूथवर तो एजंट म्हणून त्यानं काम केलंय. कार्यकर्ता आहे तो भाजपचा, तरी सुद्धा हे भाजपचं सरकार त्याच्या बाजूने बोलत नाही. दाबायचंच, फडणवीस सुद्धा दाबायचंच बघत. हा, अजितदादाला सांगायला पाहिजे, त्यानं पंकजाताईला सांगायला पाहिजे सगळ्याला. ही झाकायचं कुठवर. असं जर तुम्ही दडपण आणत गेला तर या लोकशाहीचा ऱ्हास व्हायला काय वेळ लागणार नाही. आणि लोकशाहीची, महाराष्ट्रातल्या लोकशाहीची तर वाटचाल रासाच्या मार्गाने चाललेली. ही सरकार आल्यापासून भाजपची ही सगळे 2 नंबर चोऱ्या करून, EM चोरून ही निवडून आलेलं सरकार आहे. हे काय लोकमतांत आलेलं सरकार नाही. सगळं गुंड असंच आहे. इथं बारामतीत सुद्धा तीच आहे. जरी वाटत असलं अजितदादाला मिलय कोराय मोठा आहे, तसं नाही. ह्याचाच भाव आहे तो सुद्धा गुंड. काय वाटतं? ठीक आहे. आता यांनी जे सांगितलं अशा प्रकारे सगळं घडत चाललेलं आहे, तर त्याला ते आळा बसावा, कायद्यांना बी बसावा. कायदा ही सुद्धा लूज आहे थोडा, कायदा टाईट असावा. तर कायदा टाईट करायचं म्हणलं तर मंत्री, आमदार, खासदार कोण वगैरे जे आहे ती पण टाईट नसते ती, त्यामुळं कायदा टाईट होत नाही. तर कायदा टाईट असून ह्या दुईला जी मारलंय त्याच्या खुन्याला फाशीची शिक्षा भरचौकात व्हावी अशी एक आमची गावाची तर इच्छा आहे. तर आपल्यासोबत होते सोलापूर जिल्ह्यातील वाळुसकर यांनी अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. मराठा समाजाची मंजिरी करार जरी असल्या तरी ते आजपर्यंत मराठा समाजाच्या, म्हणजे ज्यावेळेस संतोष देशमुख यांचा खून झाला ते देखील मराठा समाजाचे होते, आणि ते मंजिरी कराटे आता वंजारी समाजातले आहेत असं त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. इरफान शेख, सोलापूर.